नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तीची गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी खरं तर इतिहासाचा प्रवाहच बदलून टाकला. आणि तेही कशाच्या जोरावर? तर केवळ ज्ञानाच्या. प्रचंड, अकल्पनीय अडचणींचा सामना करत हा माणूस उभा राहिला. जरा विचार करा, एक लहान मुलगा आहे आणि त्याला फक्त त्याच्या जन्मामुळे, त्याच्या जातीमुळे साधं पाणी पिण्याचाही हक्क नाहीये. किती धक्कादायक आहे हे, बरोबर? हीच हीच होती डॉक्टर आंबेडकरांच्या संघर्षाची सुरुवात. इथून सगळं सुरू झालं. तर आपण त्यांच्या प्रवासाच्या अगदी सुरुवातीला जाऊया. पाहूया त्यांचं बालपण, एक असं बालपण जे संघर्षांनी भरलेलं होतं, पण जिथे एका मोठ्या स्वप्नाची पहिली ठिणगी पडली. साल होतं 1891. मध्य प्रदेशातल्या महूमध्ये त्यांचा जन्म झाला. पण तो काळ असा होता की जिकडे पाहावं तिकडे जातीय भेदभावाची एक अदृश्य पण अतिशय मजबूत भिंत उभी होती. आणि त्यांचं अख्खं बालपण म्हणजे या भिंतीला सतत धडका देत वाट काढण्याचा एक न संपणारा प्रयत्न होता. पण या सगळ्या अंधारामध्ये, या सगळ्या संघर्षात त्यांच्या डोळ्यांमध्ये एकच गोष्ट चमकत होती, एकच ध्येय होतं, आणि ते म्हणजे शिक्षण. कितीही अपमान झाला, कितीही अडचणी आल्या, तरी त्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं, ज्ञान मिळवायचं. मग पुढे काय झालं? त्यांनी हेच ज्ञान आपलं शस्त्र बनवलं. हो, एक असं शस्त्र जे कोणत्याही तलवारीपेक्षा जास्त धारदार आणि शक्तिशाली होतं. चला पाहूया हे कसं घडलं. विचार करा, शाळेत अपमान, समाजात तर तिरस्कारच. म्हणजे जिथे ज्ञान मिळायला हवं तिथे फक्त अपमान मिळत होता. पण गंमत अशी झाली की प्रत्येक अपमान त्यांच्या आतली जिद्द आणखीनच पेटवत होता. आणि मग बघा काय घडलं. एका बाजूला आपल्याच देशात, आपल्याच समाजात अपमान सहन करायचा, आणि दुसऱ्या बाजूला थेट अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि इंग्लंडच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जगातल्या सर्वोत्तम संस्थांमधून उच्च शिक्षण घ्यायचं. काय अविश्वसनीय प्रवास आहे हा! आणि हे ज्ञान, ह्या पदव्या फक्त कागदावर नव्हत्या. हे त्यांचं शस्त्र होतं. आणि ह्या शस्त्राचा वापर करून त्यांनी फक्त स्वतःचं नाही तर लाखो लोकांचं भविष्य घडवलं, एक नवा मार्ग तयार केला. आता इतकं मोठं शिक्षण घेऊन ते भारतात परत आले. पण आता ते फक्त एक विद्वान नव्हते, तर एका जननायकाचा उदय होत होता. त्यांचा लढा आता वैयक्तिक राहिला नव्हता. हो, त्यांचा लढा फक्त स्वतःपुरता मर्यादित नव्हता. तो होता त्या संपूर्ण समाजासाठी, जे पिढ्यानुपिढ्या, शतकानुशतके अन्यायाच्या ओझ्याखाली दबले होते. त्या सगळ्यांचा आवाज बनून ते उभे राहिले. आणि मग त्यांनी एक साधं पण अतिशय शक्तिशाली मंत्र दिला: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे फक्त 3 शब्द नाहीत. हा सामाजिक परिवर्तनाचा एक संपूर्ण कार्यक्रम आहे, जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे आणि लाखो लोकांना प्रेरणा देतो. आता आपण त्यांच्या आयुष्यातल्या आणि खरं तर भारताच्या इतिहासातल्या एका सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. तो टप्पा म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात, आणि ते अगदी खरं आहे. कारण त्यांनी फक्त एक कायद्याचं पुस्तक लिहिलं नाही, तर त्यांनी एका नव्या स्वतंत्र भारताचा पाया रचला. एक अशी भक्कम इमारत उभी केली जिचा पाया होता समानता आणि न्याय. आणि या पायातला सगळ्यात महत्त्वाचा दगड होता समानता. म्हणजे काय? तर या देशातला प्रत्येक नागरिक, मग तो कोणी असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, तो कायद्यासमोर समान आहे. त्याला समान हक्क आहेत. हे आश्वासन त्यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलं. ही खरंच त्यांच्या दूरदृष्टीची एक मोठी देणगी आहे. तर त्यांच्या या अफाट कार्यातून आपल्याला काय मिळतं? त्यांचा वारसा काय आहे? चला, त्यांच्या या चिरंतन संदेशावर आणि त्यांच्या आयुष्यातून मिळणाऱ्या प्रेरणेवर थोडं बोलूया. त्यांचा संदेश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. परिस्थिती कशीही असो, कितीही वाईट असो, जर आतमध्ये जिद्द असेल तर कोणीही आपलं नशीब स्वतः लिहू शकतं. नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने ते बदलता येतं. त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार या 2 वाक्यात आहे. बघा, तेव्हा एक मुलगा ज्याला समाजाने नाकारलं होतं, ज्याला साधं पाणी पिण्याचा हक्क नव्हता, तोच मुलगा पुढे जाऊन संपूर्ण देशाचा आधार बनला. किती मोठा बदल आहे हा! आणि मला वाटतं हीच डॉक्टर आंबेडकरांची खरी प्रेरणा आहे. नकारातून स्वीकाराकडे, अपमानातून आदराकडे आणि संघर्षातून यशाकडे जाण्याचा हा जो प्रवास आहे, तोच त्यांचा खरा वारसा आहे. त्यांच्या एका व्यक्तीच्या संघर्षाने संपूर्ण देशाला एक नवी दिशा, एक नवी ओळख दिली. आता जाता जाता एक प्रश्न.
प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतोच. आपला संघर्ष कशाला ओळख देईल याचा विचार करायला हवा.